शकले नाही। त्या उलट त्यांच्या खात्यात किती पैसे आले त्याचे पुरावे जनतेसमोर आहे। मोदी देशासाठी गप्पा मारत आहे, मात्र तिसरी टर्म जी आहे ती कॉर्पोरेट आणि व्यापारासाठी सेवे देण्यासाठी मोदी तिसऱ्या टर्म। हा 16 कोटी छोटे निवेशक, त्यात संजय राऊतचे बॉस राहुल गांधी पण आहे, त्यांनी पण अनेक शेअर्स मध्ये पैसे गुंतवले आहेत आणि त्यांनी आज उच्चांक गाठलाय 422 लाख कोटी मार्केट कॅप। त्याचा सगळ्यात जास्त लाभ राहुल गांधीला झालेला आहे। म्हणून जर 16 कोटी गुंतवणूकदारांचं जर 2 पैसे मिळत असेल आणि त्यामुळे संजय राऊतच्या पोटात गोळा उठत असेल तर देव त्याला सद्बुद्धी देव। म्युच्युअल फंड मध्ये 25 कोटी गुंतवणूकदार आहेत, याचा लाभ त्या म्युच्युअल फंडच्या 25 कोटी गुंतवणूकदारांना होत आहे। त्याच्यामुळे संजय राऊत ला जलन होत असेल तर त्यांनी मला माफ करावं। हो, 25 कोटी गुंतवणूकदार आणि लाभार्थी 80 कोटी लोकांना मोफत रेशन देतोय। आता टिकणार नाही। पहिलं तर संजय राऊत म्हणत होते की मोदी माजी पंतप्रधान होणार, तर पहिलं त्यासाठी तर त्यांनी माफी मागावी। मुंबईतला होल्डिंग संबंधी मी पुढच्या आठवड्यात नवीन रेल मंत्री आणि रेल्वे बोर्ड चेअरमॅनची भेट घेणार आहे। मुंबईच्या रेल्वे जमिनीवर 45 असे होल्डिंग आहे की ज्याची साईज मुंबई महापालिकेने सांगितलेल्या साईज पेक्षा थोडी मोठी आहे। त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट लगेच करावं। स्ट्रक्चरल स्टेबिलिटी त्या संबंधात विजेटीआय किंवा IIT सारख्या कुठल्या इन्स्टिट्यूटला रेल्वेने नियुक्त करावं। जे नवीन रिपोर्ट आलेला आहे विजेटीआयचा, त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की मुंबईत जे स्ट्रक्चरल स्टेबिलिटी हे 158.4 किलोमीटर पर आवर एवढा वारा एक होल्डिंग चा असला पाहिजे, एवढी कॅपॅसिटी। पुढच्या बुधवारी राज्य सरकारचे पुनर्वसन मंत्री श्री अनिल पाटील यांनी घाटकोपर होल्डिंग दुर्घटनामध्ये जे मृत्यू झाले आहेत त्या परिवाराची मीटिंग बोलवली आहे मंत्रालयात। त्यात या 17 परिवारांना अन्य अधिकारी असेल त्यांना मदत व पुनर्वसन या संबंधात चर्चा होईल। मला महाराष्ट्र सरकारला अपील करायची आहे की मुंबईत एकंदर 5000 होल्डिंग गेल्या अनेक वर्ष लागलेले आहेत। अधिकृत परवानगी फक्त 1167 होल्डिंगची आहे। बाकीचे गैरकायदेशीर बेकायदेशीर होल्डिंग त्या पावसाळ्यापूर्वी पाडण्याची प्रक्रिया पूर्ण करावी। जे मुंबई होल्डिंग वर जे SIT आहे त्यांनी 3दा महापालिकेचा जो इंजिनियर आहे सुनील शिंदे यांना बोलवलं, लोहमार्ग पोलिसांच्या अधिकाऱ्यांना बोलवलं, पण अजूनपर्यंत त्यांची अटक का करण्यात येत नाही असे प्रश्न लोकांच्या मनात आहे। जे इगो होल्डिंगचे आणखीन 12 होल्डिंग बेकायदेशीर टिळक ब्रिजवर लागले आहे, त्याची यादी मला सुपूर्द करण्यात आली आहे। मुंबई महापालिकेने तो घाटकोपरचं होल्डिंग जे होतं त्याचा रिपोर्ट आता विजेटीआयने दिला आहे आणि त्यात त्यांनी स्पष्टपणे लिहिलं आहे की अत्यंत तकलादू होल्डिंग होतं। तर त्यासाठी लोहमार्ग पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केव्हा करणार
असा माझा प्रश्न आहे. तर तुम्ही आवाज उचलल्यानंतर अनेक होर्डिंग्स आहेत ना, त्याच्यावर जे जाहिराती हटवल्यात, आपल्या होर्डिंग्स तशाच्या तशाच उभ्या आहेत. मात्र त्यांच्या खिशाला कात्री देखील लागलेली आहे की आर्थिक गुंतवणूक ज्यांची होती बंद झाली आहे, त्यांच्यावर कापड देखील होत आहे. हे माझा पण लक्षात आलेलं आहे. आणि माझी पुन्हा एकदा मुंबई महापालिका आयुक्तांची मी आजच बोलणार की हे सगळे जसं म्हाडाचे 62 होल्डिंग पैकी 60 इलिगल आहे. म्हाडाची एनओसी नाही देण्यात आली, हे म्हाडाने कबूल केलं. तर त्यातले जे मोठे होल्डिंग आहे ते कुठली प्रक्रिया ते वाट न पाहता ताबडतोब पाडावे. मुंबई महापालिकेचा लायसन्स डिपार्टमेंट गेल्या अनेक वर्ष मिसचिफ करीत आहे. 40x40 ची साईज सांगतात, पण एकाच पोलवर 40x40 चे 3 होल्डिंग लावतात. असे होल्डिंग महापालिका आयुक्तांनी ताबडतोब पाडण्याचे आदेश द्यावे. राहुल गांधीचा शेअर बाजार घोटाळा. राहुल गांधीला प्रश्न मला असा विचारायचा आहे की तुम्ही देशातले 16 कोटी डीमॅट अकाउंट होल्डर छोटे गुंतवणूकदारांचं प्रतिनिधित्व करणार की हिंदुस्थानात पुन्हा एकदा हिडेनबर्ग सारखा घोटाळा व्हावा, मंदीची लाट यावी, पुन्हा ते बाहुले बनणार आहात. परवा राहुल गांधींनी सांगितलं की मुंबई शेअर बाजार सेन्सेक्स मध्ये 30 लाख कोटीचा घोटाळा झाला. राहुल गांधीला माझा प्रश्न आहे की मार्केट कॅप पुन्हा एकदा 400 लाख कोटीचा वर झाला. सेन्सेक्सनी 76,693 8 पर्यंतचा उच्चांक गाठला. आता तुमचा 30 लाख कोटीचा घोटाळा गेला कुठे? तुम्हाला भारतातलं कॅपिटल मार्केट डाऊन करून भलं कुणाचं करायचं आहे? जे 2 वर्षापूर्वी हिंडनबर्ग घोटाळा सुप्रीम कोर्टने दाद दिली नाही, पुन्हा एकदा भारतीय कॅपिटल मार्केट स्थिर झालं तर पुन्हा डाऊन करण्याचं कारस्थान हे राहुल गांधींनी केलं आहे. मी भारतातला छोटा गुंतवणूकदारांचा इन्व्हेस्टरला धन्यवाद देतो की राहुल गांधी कुणाचं तरी बाहुलासारखं काम करतात, भारतीय अर्थव्यवस्थेला खाली आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी उत्तर दिला आणि पुन्हा एकदा BSE सेन्सेक्स हे 76,693 झालं. राहुल गांधी हिंदुस्थानात हिडेनबर्ग घोटाळा सारखी परिस्थिती आणू इच्छितात. त्यांनी हिंदुस्थानातला छोटा गुंतवणूकदारांची माफी मागावी अशी आमची मागणी आहे. आता होल्डिंग पहिले करे राहुल गांधी जवाब दो. अब हिडेनबर्ग घोटाला हिंदुस्तान में वापस करवाना चाहते हो. आप आपके सहयोगी सुप्रीम कोर्ट तक गए थे. आज मुंबई सेंसेक्स पुनः एक बार 76,693 पीक पर चला गया है. जो मार्केट कैपिटलाइजेशन है वो 400 लाख करोड़ के ऊपर चला गया. परसों शाम को राहुल गांधी ने कहा 30 लाख करोड़ का घोटाला. अब ये घोटाला कहां गायब हो गया?
आप शेयर बाजार में मंदी लाकर किसका भला करना चाहते थे? हिंदुस्तान के 16 करोड़ डीमेट अकाउंट होल्डर छोटे निवेशक, हिंदुस्तान की कैपिटल मार्केट, फिनेंशियल मार्केट आज विश्व के लेवल की हो गई है, उसको गिराकर आप फॉरेन इंस्टीट्यूशन की मदद करना चाहते हो या हिडेनबर्ग की भलाई करना चाहते हो? पहली बार मुंबई सेंसेक्स हाईएस्ट 76,693 हुआ है। राहुल गांधी ने हिंदुस्तान के छोटे निवेशक की माफी मांगनी पड़ेगी। तसंच याच्या संदर्भात राहुल गांधींनी आरोप केला त्याबद्दल संजय राऊत यांनी देखील आरोप केलेला आहे की त्या सगळ्यामधून जो शेकडो कोटी रुपये जमा झाले ते बीजेपीच्या लोकांना आणि इतर जे त्यांचे घटक पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांना मिळालेले आहे आणि दोन जणांनी देश चालवतात ते व्यापारी असल्यामुळे प्रजा जी आहे ती भिकारी झालेली आहे. पहिलं तर संजय राऊतला कुठला तरी आतापर्यंत 200 वेळा घोटाळे केले, एक कागद तर द्यायला सांगा. कुठला व्यापारी, कुठला इंडस्ट्रियलिस्ट, कोणत्या खात्यात पैसे गेले, एक अकाउंटचं नाव द्या. इथं संजय राऊत मुलीच्या अकाउंटची दिली आहे डिटेल, भावाच्या अकाउंटची दिली आहे, संजय राऊतच्या पत्नीच्या अकाउंटची दिली आहे, खिचडी अकाउंटची दिली आहे. आणि जर आज ते सेन्सेक्सची बात करत असेल तर सेन्सेक्स मध्ये तर काहीच कमी झालं नाही, उलट वाढलाय. मोदी एनडीएचे लीडर म्हणून निवड झाली तर सेन्सेक्स उच्चांक गाठलाय. राहिलं डोनेशन, तो डोनेशन संबंधी पण त्यांनी खूप वाह बोमाबोम केली, पण एकही काही एक पैसेचेही पुरावे देऊ शकले नाही. त्या उलट त्यांच्या खात्यात किती पैसे आले त्याचे पुरावे जनतेसमोर आहे. मोदी देशासाठी गप्पा मारत आहे, मात्र तिसरी टर्म जी आहे ती कॉर्पोरेट आणि व्यापारासाठी सेवे देण्यासाठी मोदी तिसऱ्या टर्म. हा 16 कोटी छोटे निवेशक, त्यात संजय राऊतचे बॉस राहुल गांधी पण आहे. त्यांनी पण अनेक शेअर्स मध्ये पैसे गुंतवले आहेत आणि त्यांनी आज उच्चांक गाठलाय 422 लाख कोटी मार्केट कॅप. त्याचा सगळ्यात जास्त लाभ राहुल गांधीला झालेला आहे. म्हणून जर 16 कोटी गुंतवणूकदारांचं जर 2 पैसे मिळत असेल आणि त्यामुळे संजय राऊतच्या पोटात गोळा उठत असेल तर देव त्याला सद्बुद्धी देव. म्युच्युअल फंड